ही गोष्ट खूप जुनी नाही आहे। जेव्हा 2006 मध्ये युक्रेनमधल्या कियेव्हमध्ये एक माणूस आढळला जो की खूप विचलित होता, सैरभैर होऊन इकडे तिकडे पाहत होता। त्याला ते सिटी नवीन वाटत होती, सर्व काही त्याला अनोळखीच वाटत होतं आणि तो इकडे तिकडे फिरत होता। काहीतरी ओळखीचं दिसतं का, कोणी ओळखीचं दिसतं का ज्याला तो विचारू शकेल की तो कुठे आला आहे। पण त्याला पाहणारे सर्व लोक त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहत होते, कारण तो दिसायला खूप वेगळा दिसत होता। जवान असून पण खूप जुन्या फॅशनचे कपडे त्यांनी घातले होते, असे कपडे जे खूप आधी घातले जायचे। त्यांनी त्याच्या मानेत एक कॅमेरा लटकावलेला होता, तो कॅमेरा पण खूप जुना होता। रस्त्यावरचे सर्व लोक त्याला पाहून भीत होते, लोकांना त्याच्याबद्दल शंका यायला लागली होती। त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले। पोलीस पण त्याच्या पेहरावाला पाहून चकित झाले। त्याला काहीच समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे। तो इकडे तिकडे पाहत होता, त्याच्यासाठी ते सर्व नवीन होतं। कोणालाच ह्या गोष्टीची भनक पण नव्हती की तो भूतकाळातून आला आहे, त्यालाही हे माहीत नव्हते। पोलिसांनी त्यांची तपासणी सुरू केली, त्याला त्याचे आयडी मागितले आणि ते पाहताच क्षणी ते थक्क झाले। त्या आयडी कार्डवर जे काही दिलेलं होतं ते सर्व अविश्वसनीय होतं। त्या आयडी कार्डची जन्मतारीख 1932 अशी होती, म्हणजे 1932 हे त्याच्या जन्माचं वर्ष होतं, पण तो दिसायला मात्र 20 वर्षाचा दिसत होता। 2006 मध्ये असेल, जर 1932 चा जन्म असेल तर तो 74 वर्षाचा असू शकतो, पण हा मात्र 20 वर्षाचाच दिसत होता आणि आयडी वरचा फोटो पण त्याचाच होता। पोलिसांना पण समजत नव्हतं की हे सर्व काय सुरू आहे। पोलिसांनी चौकशी आणखी केली, जेणेकरून त्यांना काही आणखी माहिती मिळेल। पोलीस त्याला काही विचारत होते तर त्याला काही समजत नव्हते, तर कधी तो असे उत्तर देत होता की ज्यामुळे पोलिसांना तो पागल वाटायला लागला होता। पोलिसांनी त्याला विचारलं की आजची तारीख काय आहे, तर त्यावर तो बोलला 23 एप्रिल 1958। तेव्हा पोलिसांना वाटलं की हा नक्कीच कोणीतरी पागल असेल, जो असे कपडे घालून रस्त्यावर फिरत आहे आणि सर्वांना पागल करत आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचं ठरवलं, जेणेकरून त्याच्यावर उपचार केल्या जाईल। आणि थोड्याच वेळात त्याच्यावर उपचार सुरू झाला। त्या व्यक्तीला पण समजत नव्हतं की त्याच्या सोबत नेमकं काय होत आहे। डॉक्टरांनी त्याला काही विचारलं तर त्याला काही समजत नव्हतं। जेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारलं की तू 1958 मधून 2006 मध्ये कसा आला, त्यावर त्यांनी सांगितलं की मी एक फोटोग्राफर आहे आणि मी एका मॉल समोर फोटो काढत होतो। तेव्हा अचानक त्याला आकाशात काहीतरी उडताना दिसलं। तेव्हा तो म्हणाला की मी सांगू शकत नाही आहे की ती कशी दिसत होती, पण माझ्या कॅमेरामध्ये त्या गोष्टीचा मी फोटो काढला आहे। आणि त्यांनी तो कॅमेरा त्या डॉक्टरला दाखवला। डॉक्टरनी तो कॅमेरा पाहिला। तो कॅमेरा नवीन होता, पण तसा कॅमेरा खूप आधी वापरायचे, आता तसा कॅमेरा वापरल्या जातच नाही। त्या कॅमेराचा रोल खूप जुन्या पद्धतीचा होता, पण तोही नवीनच होता। एका एक्सपर्टला तो कॅमेरा दाखवला, तर त्यांनी सांगितलं की हा कॅमेरा 1956 मधला आहे। जेव्हा फोटो क्लिअर करण्यात आले तेव्हा त्या फोटोमधून समोर आलं की ते फोटो 1950 मधले आहे। त्या फोटोमध्ये अशा बिल्डिंग्स होत्या ज्या बिल्डिंग्स खूप आधीच पाडण्यात आल्या होत्या। काही एक्सपर्ट्सनी त्या फोटोंची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे खूप आधीचे फोटोज आहेत, पण त्या फोटोमध्ये असलेला तो व्यक्ती हा मात्र तोच आहे। त्यांना पण समजेनास झालं की सगळं काय आहे। त्यात एक फोटो होता जो त्याचा होता, तो त्याच्या मैत्रिणीबरोबर काढण्यात आला होता आणि त्यावरची तारीख पण त्यांनी पोलिसांनी सांगितलेल्या तारखेच्या एक दिवस आधीची होती। त्या व्यक्तीला त्या फोटोबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की ती माझी मैत्रीण आहे आणि मी काल हा फोटो तिच्या सोबत काढला। ही गोष्ट वाढतच जात होती, कुठलाच निष्कर्ष यातून निघत नव्हता, उलटी गुंततच जात होती। त्यांनी दिलेले सर्व पुरावे खरे वाटत होते, पण त्यावर विश्वासही ठेवला जात नव्हता।
आणि आता डॉक्टरला पण वाटू लागलं होतं की हा व्यक्ती 1958 मधून 2006 मध्ये आला आहे. डॉक्टर्स आणि सर्व एक्सपर्ट्स त्याच विचारात होते. तेव्हा अचानक तो व्यक्ती बाहेर केला आणि परत कधीच वापस आला नाही. त्याचा पोलिसांनी खूप शोध घेतला पण तो त्यांना कुठेच मिळाला नाही. तो सोडून गेला तो कॅमेरा, काही फोटो आणि त्याची अविश्वसनीय कहाणी. ज्यावर कितीही विचार केला तरी त्या कहाणीची गुंतवणूक सुटणारी होती. तरी सुद्धा पोलिसांची चौकशी सुरूच होती की तो नेमका कुठून आला होता. पुढे बातम्यांमध्ये वगैरे सर्वच ठिकाणी याच्याबद्दल सांगण्यात आले. सर्व लोकांमध्ये ह्या गोष्टीची उत्सुकता वाढतच जात होती. काही दिवसांनी त्या फोटोवरच्या मुलीचा पत्ता पोलिसांना लागला. ती मुलगी आता 75 वर्षाची होती. तिला ज्या फोटोबद्दल विचारण्यात आले, तिने सांगितले की हा मध्ये काही दिवस गायब झाला होता, पण तो काही दिवसांनी परत आला. आणि काही वर्षांनी तो परत गायब झाला तर तो अजूनही परत आलाच नाही. पोलिसांकडे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या शिवाय दुसरा काहीच उपाय नव्हता. सर्वांनी हे मानून घेतलं की तो भूतकाळातूनच आलेला होता. तर अशी होती वेळेच्या प्रवासाची गोष्ट. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.